पुण्यातून राष्ट्रवादी नेत्या सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. पुण्यात वाढती गुन्हेगारी, कोयता गँग, मेट्रो बस सेवा तसेच जिल्हा परिषद निवडणूक ते भाजपमधील अंतर्गत अस्वस्थता अशा अनेक मुद्द्यांवर सुळे यांनी थेट भूमिका मांडली. डबल इंजिन सरकार असूनही गुन्हेगारी वाढत असल्याचा आरोप करत त्यांनी ऑल पार्टी मीटिंगची मागणी केली आहे. तर पुण्यात महापौर राष्ट्रवादीचाच होणार असा दावा सुळे यांनी यावेळी केला आहे. माझी तर मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा होती की त्यांनी महाराष्ट्रातली आणि पुण्यामधली गुन्हेगारी थांबावी. मग का ती गुन्हेगारी थांबत नाहीये पुण्यात? कोयता गँग का शांत बसत नाही? आणि पुण्यातला क्राईम हा काय आजचा नाहीये. पुण्यातला क्राईम गेले यांचं सरकार आल्यापासून वाढलाय. आणि डेटा माझा नाहीये, हा भारत सरकारचा डेटा आहे. आणि डबल इंजिनचं सरकार आहे ना, केंद्रातही त्यांचंच सरकार आहे, इथेही त्यांचंच सरकार आहे. त्यांचंच सरकारचाच डेटा सांगतो की पुण्यात क्राईम वाढलेला आहे. त्याच्यामुळे खरं आत्मचिंतन हे महाराष्ट्र सरकार आणि गृह मंत्रालयाने करायला पाहिजे की, आणि ह्याबद्दल मी आज म्हणून टीका म्हणून नाही, पण मी वारंवार माननीय मुख्यमंत्र्यांना पत्रही लिहिली आहेत की एक ऑल पार्टी मीटिंग बोलवा आणि ऑल पार्टी मीटिंगमध्ये ही जे सामाजिक प्रश्न आज महाराष्ट्रात आणि पुणे शहरात येत आहेत त्याची एक ऑल पार्टी मीटिंग बोलवा.